आणि त्यानंतर मग तुकोबांच्या त्या अभंगाचा खरा पुरा अर्थ उचलू लागतो. तुकाराम महाराजांचा अभंग इथे आता लेखकाला आठवलेला आहे आणि तो अभंग कोणता आहे तर वृक्षवल्ली. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा अतिशय सुप्रसिद्ध अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती हा जो अभंग आहे हा अभंग इथे आता लेखकाला आठवलेला आहे आणि आता मात्र लेखकाला अनुभवातून स्वतःच्या अनुभवातून या अभंगाचा खरा अर्थ लेखकाला समजू लागलेला आहे. कुठला बरं आहे तो अभंग तर आपण तो आता अभंग पाहू. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती येणे सुखे रुचे एकांताचा बाप नाही गुण दोष अंगा येत आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी कंथा कमंडलू देह उपचारा जाणवितो वारा अवतरू हरी कथा भोजन परवडी विस्तार करुणी प्रकार सेवू रुची तुका म्हणे होय मनाशी संवाद तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाची. तर हा जो अभंग आहे तर या अभंगाचा खरा पुरा जो अर्थ आहे तो खरा पुरा अर्थ लेखक स्वानुभवातून अनुभवतात. संत तुकाराम महाराजांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धायरी म्हणजे नातेवाईक म्हणजे नातेवाईक. मग या संत तुकारामांनी वृक्ष आणि वल्लींना आपली नातेवाईक का बरं म्हटलं असावं यातलं इंगित म्हणजे अंतस्थ हेतू. इंगित याचा अर्थ आहे अंतस्थ हेतू म्हणजे आपल्या मनामधला असणारा हेतू किंवा गुण. तर यातलं जे इंगित आहे यातला जो अंतस्थ हेतू आहे तो अंतस्थ हेतू उमलू लागतो. मी त्यांच्यातलं मी आपल्यातलं हे नातं हे रेशीम बंध आजकालचे नसावे तर ते आदिम असावे. तर हे सगळं जे नातं आहे ते मूळ नातं आहे युगायुगांचे असावे याची जाणीव उत्कटतेनं करू लागते. आणि जर समजा असं नसतं तर आपल्याला त्यांना आपली एवढी अनिवार्य म्हणजे तीव्र ही जी तीव्र ओढ म्हणजे आकर्षण. ओढ म्हणजे आकर्षण. हे आकर्षण किंवा ही जी ओढ आहे ती ओढ का लागली असती कुणाची कुणाला निसर्गाची मानवाला आणि मानवाची निसर्गाला. आपण
चौदा लेखकाला स्व अनुभवातून समजलेला तुकोबांच्या अभंगाचा अर्थ. लेखकाला स्व अनुभवातून समजलेला तुकोबांच्या अभंगाचा अर्थ. मुलांनो, हा अभंग अतिशय सुंदर असा हा अभंग आहे. त्याचा अर्थही खूप छान आहे. आणि तुम्हाला तो अभंग जर समजा ऐकायचा असेल तर गान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी हा अभंग अतिशय खूप छान गायलेला आहे. आणि हा अभंग तुम्ही जरूर ऐका. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपला हा जो पाठ आहे हा पाठ संपलेला